झालं बाई सगळं. चल बाळा निघ तू, तुला उशीर झालाच बघ. आजी उशीर झाला तरी चालेल ग, तू तरी घाई नको करूस ना. म्हणजे काय? मला नाही बे कळलं. ताई उगाच घाई करते लग्नाची तारीख ठरवण्याची, काहीच गरज नाहीये ग. तसं नाही ग राणी, तिचं सुद्धा बरोबर आहे. अगं मी आणि सलील आम्ही बोलतोय ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये आमच्यात. आणि तो समजूतदारी हेही तुम्हाला माहितीये. जे काही घडलं ते त्यांच्या समोरच घडलं, तेही त्यांनी समजून घेतलंय. घाई का करतोय आपण? आपण वेळ घेऊन करू ना. पण तुझं लग्न व्हायला हवंच आहे ना. अगं इतकं सगळं चांगलं जुळून आलेलं असताना त्यात खोडा का घालायचा? खोडा नाही ग आजी, फक्त एक स्पीड ब्रेकर. तुलाही माहितीये ताई ईशाकडे जराही लक्ष देत नाही. मी नसेन तर तू एकटी काय काय करशील त्याचा विचार नको करायला. तिला काय झालंय माझं लग्न घाईत उरकून द्यायला, इथे काय परिस्थिती निर्माण होईल ह्याचा विचार करतेय का ती? एक काम जबाबदारीने करत नाही ती. या अशा अवस्थेत सगळं सोडून जायला कसा जीव होईल माझा? मी सगळं करीन ग, त्याची तू काळजी नको करू. तू तुझं बघ, मी ईशाला सुद्धा सांभाळेन. एखाद वेळेस तू इथून गेल्यानंतर ती कदाचित सुधारेल सुद्धा. काही ना काहीतरी मार्ग निघेल ग. पण त्यासाठी तुझं लग्न थांबवून ठेवणं हा काही मार्ग नाहीये. मी गेल्यावर ताईच्या मनात आलं ना तर ती ईशाला एखाद्या काय नाही काही नाही आजी, चाल उशीर होतोय मला, निघते मी. आणि आज निर्मला आत्यांनाही माझ्याशी बोलायचंय. बरं हॉस्पिटलमध्ये बरंच काम आहे, मला यायला उशीर होईल. तू काळजी करत बसू नको, ओके? आणि फार दमू नकोस. बाय. अच्छा, टॅक्सी करून जा ग, उगीच पळापळ करू नको. खरंच टॅक्सीने जा ग, उगाच उशीर नको ना व्हायला. माझी अपॉइंटमेंटची डायरी सापडत नाहीये. सर तुमची पहिली अपॉइंटमेंट घोलकर म्हणून एक पेशंट येणार आहेत त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे असं मानसी मॅम बोलल्याचं आठवत आहे मला, पण बाकीचे सगळे डिटेल्स हे त्यांच्याच डायरीत आहेत. ठीक आहे, येईलच ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल डॉक्टर भालेरावांना फोन करायचा होता, केला का? नाही केला असेल तर ते काय म्हणाले, म्हणजे मला त्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवायला हवी. ऍक्च्युली त्यांना फोन मानसी मॅम करणार होत्या. का तुम्ही सगळे तिच्यावर अवलंबून राहता? आणि मला हे कालच का नाही सांगितलंस तू? सॉरी मॅम. सॉरी काय, अशाने एकही काम धड होत नाही. आत्ता आत्ता काम डाऊन, तू अपसेट नको होस. अरे अपसेट कसं नको हो? विक्रांत सगळी घडी विस्कटते इथली आपली, आणि आपल्याला मानवणार नाही ते. ठीक आहे, तू जा, मी पाहते. मानसी कुठे? येतच असेल आता, काही बोलली नाहीये. पाहिलंस, मला माहित होतं हे अगदी असंच होणार. म्हटलं होतं ना मी तुला. आत्या, इट्स ओके, टेक इट इझी. ओके, व्हॉट टेक इट इझी? आणि तिचीही धावपळ होत असेल. अरे मग नीट काय तो विचार करायचा ना. आपल्याला घरचं आणि हे इथलं हॉस्पिटलचं जमणार आहे की नाही याचा विचार नको का करायला? विक्रांत, अरे जबाबदारीने वागायला हवं. नाही, माणूस कसा एकदा समजून घेईल, दुसऱ्यांदा समजून घेईल, पण कायम नाही ना कोणी समजून घेणार. अगं पण आत्या, असं सारखं सारखं कुठे घडतंय? यापुढे होणार, लिहून घे. मी सांगते ना, अरे इतकी वर्ष काम करते मी विक्रांत. हे बघ, कित्येक माणसं पाहिलेली आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. काल आपण चांगलं काम केलं म्हणून कुणी जन्मभर तुमचं कौतुक करत नाही ना बसणार. आपली जबाबदारी कळायला हवी. फोन कर तिला, फोन कर आणि विचार कुठे आहेस, म्हणजे येणार आहे की नाही. आणि जर यापुढे असंच होणार असेल तर उद्यापासून आली नाहीस तरी चालेल असं सांग तिला. इतका वेळ काय म्हणत होती ती? सलील,
तू आत्ता मानसीला फोन कर. कशाला? अगं तू मोनिका काय म्हणत होती ते तर सांग. माझं ऐक, ताबडतोब तिला बोलवून घे इथे. हे बघ आई, मी असं एकदम काहीही करणार नाही. तू आधी मला सांग मोनिका काय म्हणत होती. आणि असं तडकाफडकी बोलवून घे म्हणजे काय? तिला काही कामं नाही आहेत का? आणि मला हे असं आवडत नाही, प्लीज. मानसी आवडते ना तुला? माझं ऐक, तिला बोलवून घे. रिक्षा, सिटी हॉस्पिटल. एक मिनिट थांबा. हॅलो. हॅलो मानसी. हा सलील बोल. अगं तू जरा लवकरात लवकर माझ्या घरी येऊ शकशील का? अरे पण आत्ता सलील, मला हॉस्पिटलमध्ये. प्लीज ट्राय कर ना, थोडंसं अर्जंट होतं. प्लीज. प्लीज काय? ते इकडे. मानसी, हा अगं पोच लवकर इथे. मला जरा अर्जंट बोलायचंय तुझ्याशी. ओके ओके. गॉड, आता काय करू? ऑलरेडी खूप उशीर झालाय मला. भैया विक्रोली चलना. एक मिनिट हा भैया. विक्रांत ऐक ना जरा माझं. मानसी आधी माझं ऐकून घे, ओके? हे बघ, तू ताबडतोब हॉस्पिटलला ये. तू जिथे असशील तिथून जशी असशील तशी लगेच हॉस्पिटलला ये, ओके? अरे पण तू आधी इथे पोहोच, मी सांगतो, ओके? लगेच निघ. बाय. नाही सॉरी डॉक्टर भालेराव. नाही, मी तुम्हाला फोन करायला सांगितला होता पण काही कारणाने तो राहून गेला. हो नाही, आता माझ्याकडून झालेला उशीर कसा भरून काढायचा हे मी पाहते. हो, भेटू आपण. डॉक्टर भालेरावांना फोन करून एका रिपोर्टचे डिटेल्स द्यायचे होते. त्याच्यावर ते आपल्याला रिव्ह्यू देणार होते आणि तो रिपोर्ट आज आपल्याला तयार हवा होता. मी विसरले नाही आत्या. मी फोन केला होता एकदा पण फोन बिझी होता. मग पुन्हा फोन करायला विसरलीस? मानसी, मला हे असं अजिबात चालत नाही. मग का झाली अशी चूक? तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून? नाही सॉरी आत्या. सॉरी म्हणून काही होणार नाहीये मानसी. मला अशा प्रकारची चूक अजिबात चालणार नाहीये आणि या इथल्या कामात तर कुठल्याही प्रकारची हयगय मला चालणार नाही. आत्या ठीक आहे. हे बघ, एखाद्या वेळी होते चूक अशी. एखाद वेळेस नाही विक्रांत. आपलं हे प्रोफेशन असं आहे जिथे एखादीही चूक ऍक्सेप्टेबल नाही. ऑपरेशनच्या वेळेला एखादी चूक झाली असं म्हणू शकतोस का तू? तुझं कामावर नीट लक्ष राहणार आहे की नाही याचा विचार करायची वेळ आलेली आहे. नाही, तुझं लग्न ठरलंय त्यामुळे तुझ्या प्रायोरिटीज बदललेल्याच असतील. नाही आत्या, मी. हो, त्या बदललेल्या आहेत, त्या दिसतायत मला. तू कितीही नाही म्हटलंस तरी. हे बघ, लग्नानंतर सुद्धा हॉस्पिटल हीच तुझी प्रायोरिटी राहणार आहे की नाही हा विचार तूच करायचा. बघितलंस, हल्ली तुझा फोन सारखा वाजत असतो. त्यामुळे बऱ्याचदा तू गोंधळलेली असतेस, गडबडलेली असतेस, हरवल्यासारखी असतेस. हे असं चालणार नाही. मानसी, तू खूप छान काम करत होतीस, पण करत होतीस असा भूतकाळ वापरून म्हणावं लागतंय. तुझ्या कामातला जो नेमकेपणा आहे ना, तो हल्ली कमी झालाय. तुझं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. या सगळ्याचा शांतपणे विचार कर. सॉरी.
आत्ताही सांगण्यात काही अर्थच नाहीये, कारण मी जे काही बोलते त्याच्याकडे तुझं धड लक्षच नाहीये. मानसी हे बघ, विक्रांत एक मिनिट, मी आधी फोन करते. ऑपरेशन सुरू होतं का? म्हणजे तू ऑपरेशन करत होतीस का? आई नाही नाही, मी अजून ऑपरेशन नाही करत, पण एक महत्वाची मीटिंग होती. काम माझंही महत्वाचं होतं ग मानसी. कसं आहे ना, मी घरीच असते म्हणून माझं काम तू नंतरवर टाकलंस, पण मी बँगलोरहून इथे आले ते तुझ्यासाठी आणि सलीलसाठी, हे विसरू नकोस. माझं घर तिथे बंद ठेवून केवळ तुझ्याशी ओळख व्हावी म्हणून मी इथे थांबले. आणि तू? काकी, आय एम रिअली सॉरी, पण खरंच मला नाही घेता आला फोन. पण माझा फोन तू कट केलास, आणि तोही 3 वेळा. मला काय वाटलं असेल याचा विचार नाही केलास तू. माझ्या फोनला काहीच किंमत नाहीये का? नाही नाही काकी, असं नाहीये, असं अजिबात नाहीये. मलाच खूप त्रास होत होता फोन कट करताना. काय करू, खरंच इलाज नव्हता. प्लीज तुम्ही समजून घ्या. पण इतक्या वेळ मी फोन करते म्हटल्यावर काहीतरी अर्जंट असणार ना. आता तुझं लग्न ठरलंय म्हटल्यावर कुणाला प्रायोरिटी द्यायची हे तुला ठरवायला नको? निदान आता तरी आम्हाला वेळ दिला पाहिजे, नाहीतर मग पुढचे डिसिजन्स कसे घेणार आपण, आणि मग आपल्यातले संबंध तरी कसे चांगले राहणार? सांग ना. आय एम रिअली सॉरी काकी, खरंच मी मुद्दाम नाही केलं. तू मुद्दाम केलंयस असं म्हणायचंच नाहीये मला, पण आम्ही यासाठी जितका वेळ देतोय ना तितका तू वेळ देत नाहीयेस असं वाटतंय मला, आणि हे बरोबर नाहीये इतकंच म्हणायचंय मला. आई हा काय प्रकार आहे? अगं तू किती बोललीस तिला आता? मला माहितीये तू तिचा कैवार घेणार ते. अरे पण मी तिची होणारी सासू आहे, मला काही किंमत आहे की नाही? अरे मी फोनवर फोन करतेय आणि ती कट करत राहिलीये. सासूचा फोन कट करते म्हणजे काय? अरे निदान एकदा फोन उचलून काय काम आहे ते तरी विचारायला पाहिजे ना. काम काम म्हणजे करते काय ती? पंतप्रधानांची पिये तर नाहीये ना. आजकालच्या सुनांसमोर सासूने खमकच असलं पाहिजे. आई तू काय बोलतेस? तुला कळतंय? तिला सुद्धा कामं असतात, ती हॉस्पिटलमध्ये जॉब करते, आणि त्या निर्मला आत्या समोर असतील तर ती फोन घ्यायला धजावणार नाही हे मला माहिती आहे. आणि मानसीच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर आहे. आणि लग्नाच्या बाबतीत सांग ना, लग्नाच्या तुझ्या बाबतीत ती सिन्सिअर आहे का? आई माझ्या लक्षात आले तू काहीही बोलतेस. तू सगळ्यात आधी मला सांग, मोनिका तुला फोन करून काय म्हणाली? ती जे काही बोलली ते योग्यच बोलली. आपल्यावर अशी वेळ आलेली असताना तिने बहिणीचा विचार करून फोन केला ते महत्वाचं आहे. ती म्हणाली की मानसीला लवकरात लवकर बँगलोरला घेऊन जा. ती तिथे गेली की हॉस्पिटलचं काम आपोआप बंद होईल. आता तू लगेच मानसीला फोन करून तिची माफी वगैरे? मी तिला फोन करत नाही. तू जरा जरा थांबशील प्लीज? सुदीप ऐकून घे, माझ्या आजच्या सगळ्या रिव्ह्यू मीटिंग्स उद्यावरती ढकल, आणि माझ्या ग्रुपवरती याचा एक मेल फॉरवर्ड कर. ठीक आहे, हां बाय. तू ऑफिसला नाही जाणार आहेस? नाही. अरे सलील, सलील, म्हणजे हा नक्की मानसीला. अरे बोला ना कोणीतरी. मी काय वेडा आहे का इथं उभं राहून एकटाच बडबड करायला? तुम्हाला काय वाटलं की इथं स्वयंपाकघरात येऊन बसलं की नानू तिथं पोचू शकणार नाही म्हणून? पण नानूला जेव्हा उत्तर हवं असतं ना तेव्हा तो त्याचा शोध घेत कुठेही पोचू शकतो. बोला. म्हणजे अगं बोल की घडा घडा. नुसतं हा ऊ काय चाललंय तुझं? मामा थोडा विचार तर करू द्या आम्हाला. असं एकदम कसं उत्तर देणार? पण मी विक्रांतच्या भल्याच बोलतोय ना, मग त्याचा विचार करायला एवढा वेळ कशाला लागायला हवा? मला ना या सगळ्या प्रकाराचीच भीती वाटते. घटस्फोट या शब्दाचीच भीती वाटते मला.
म्हणूनच मी लग्नाविषयी बोलतोय. विक्रांतचं दुसरं लग्न होणं हे गरजेचं आहे आणि तेही लवकरात लवकर, म्हणजे त्याच्या आयुष्याची घडी नीट बसावी म्हणून. त्याआधी त्याला त्या घटस्फोटातनं जावंच लागेल. अगो बाई, मग मग आता हे बघ, आता जे काय होईल ते सगळं आपल्याला धीराने घ्यायचंय. आपण या सगळ्यात काहीच नाही करू शकत. आणि आपल्याला काय हवंय तर विक्रांत सुखी व्हावा, हो ना? मग त्यासाठीच मी म्हणतोय की तुम्ही दोघी जणी माझ्या बाजूने उभ्या राहा. मला उत्तर हवंय तुमच्याकडनं. हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आणि अलके, आता घटस्फोट ही काही फार भयंकर गोष्ट राहिलेली नाहीये बरं का. आपल्या काळात वेगळं होतं. एकदा का लग्न केलं की ते कायमचंच असं शिकवलं होतं ना आपल्याला. त्यामुळे त्यावेळेची सगळी लग्न टिकली. आता काय, जरा खुट्ट वाजलं की लगेच यांना घटस्फोट हवा असतो. त्या बाबतीत हल्लीची मुलं फार कणखर असतात बरं का. नाही पण त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि शेवटी ते विक्रांतच्या चांगल्यासाठीच होणार आहे हेच बघायचं काय. पण हे असं व्हायलाच नको हो नानू मामा. दोघांनी जमवून घ्यायला हवं. आता तर पदरी पोर आहे आपली, आहे का ती? पण हे असं व्हायलाच नको होतं. का ती ईशा आपली नाहीये ग? का हे लग्न असं मोडताना आपल्याला बघावं लागतंय? आणि का हे सगळं माझ्या विक्रांतच्या नशिबी यावं? गीता, तुला पटतंय ना माझं म्हणणं? काय विक्रांतचा त्या ईशामध्ये जीव अडकल्यामुळे तो दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही, माहितीये मला. पण त्याला पटवणं हे जास्त गरजेचं आहे. आता काय त्यानं ईशाला वाढवत आपलं आयुष्य एकट्यानंच घालवायचं का? हेच पाहिजे का आपल्याला? नाही ना. म्हणून म्हणतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर दबाव आणला पाहिजे. आणि यासाठी मला तुमची साथ हवी. अलके, हा घटस्फोट होणार आहे हे अगदी मनाशी पक्क करून टाकतो. मानसी, हे बघ, बास झालं कामात. तू जा. हा, मी सांगतो त्याला. मानसी प्लीज, हवं तर मी हे काम करतो. नको विक्रांत. हे बघ, आत्यांना हा रिपोर्ट आज डॉक्टर भालेरावांना द्यायचा आहे आणि माझ्यामुळे लेट झालंय. हो, पण आत्या ज्या पद्धतीने बोलली आहे ना तुझ्याशी, त्याची काहीच गरज नव्हती असं वाटतंय मला. ती जरा ओव्हर रिॲक्टच झाली. म्हणजे कसल्या तरी स्ट्रेस मध्ये असावी. त्यांचं काही चुकलं नाही रे. मी फोन करायला विसरले हे खरंच आहे आणि त्यामुळे नुकसान झालं हेही खरं आहे. त्यांना राग येणं स्वाभाविकच आहे. हो, पण त्यामुळे सलीलच्या आईचा राग ओढवून घेतलास ना तू. त्याचं काय? आता काय करू मी? त्यांचंही काही चुकलं नाहीये. त्या खूप रागावून बोलले ना तुझ्याशी. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरून ते जाणवत होतं. यु नो, मला ना खरंच वाटत नाही की त्या असं बोलल्या माझ्याशी. म्हणजे फक्त मी त्यांचा फोन उचलला नाही म्हणून इतका राग आला त्यांना. मीटिंग असू शकते, काही अडचण असू शकते, असं त्यांनी का नाही समजून घेतलं? त्यांना वाटलं की मला त्यांची किंमतच नाही. मानसी, तू त्यांना भेटायला. म्हणजे कसं आहे, उगीच आता काही गैरसमज नको व्हायला. खरं सांगू का, मला ना भीतीच वाटते त्यांची. मग मी बोलू का सलीलशी? नाही नाही, नको. मी बोलेन नंतर. आधी मी हा रिपोर्ट पूर्ण करते. एक्सक्यूज मी मॅम, निर्मला मॅमनी रिपोर्ट्स बद्दल विचारलंय. हो हो हो, मी लगेच येते सांगताना. ओके.
मानसी मानसी माझं ऐक, आपण सलीलला भेटूया. ओके? कसं आहे, तुमच्या दोघांच्या या फेज मध्ये काही गैरसमज नको व्हायला. हा, एक 10 मिनिटात तू काम आटपून घे, मग आपण लगेच निघूया. हा, आणि सलीलला बोलावून घेऊ. ओके?